इयत्ता 12वीचा निकाल लागला याची प्रत्येक विद्यार्थ्याला जशी उत्सुकता होती तशी तालुक्यातील पांढुर्णा येथील विद्यार्थिनी हिलाही होती। निकाल लागला कळताच ती पाहायला गेली आणि पुढे हिना ज्ञानेश्वर आडे वय वर्ष 18 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। हिना ही नेर येथील दी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 12वीला होती। तिच्याकडे मोबाईल नसल्यानं तिनं भावाला निकाल काय लागला याची विचारणा केली, त्यावेळी तो बाहेर गावी होता। हिना एकटीच घरी होती। भावानं तिचा निकाल बघितला, तिला 47% गुण मिळाले होते। अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकून बहीण नाराज होईल म्हणून त्यानं हिनाला घरी आल्यावरच निकाल सांगतो असं उत्तर दिलं। यावरून हिनानं आपण नापास झालो अशी समजूत करून घेत गळफास लावून जीवन संपवले। भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसलं। हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। तर आत्ताचा व्हिडिओ खूप धक्कादायक आणि वाईट आहे बरं का। तर आजकालच्या मुलांना काय झाले काय माहिती की 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट लागल्यापासून सगळीकडे हेच ऐकायला भेटते की मुलाने गळफास लावून घेतले। तर मुलांनो, तुमचं आयुष्य इथं संपत नाही आहे की तुम्ही एखाद्या पेपरामध्ये नापास झालात किंवा पास झालात तर तुमचं आयुष्य अजून पुढं खूप आहे। तर कोणीही असं करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही जर असं करून गेलात तर तुमच्या घरच्यांवर खरंच खूप बेताची परिस्थिती येऊ शकते। तर त्यामुळे कोणीही वाईट विचार मनात आणू नका आणि पास झालात की नापास झालात यावर तुमचं डिपेंड नसतं आयुष्य। तर पुढे भरपूर काही आहे शिकण्यासारखं। तर खूप वाईट झालं बरं का।